बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याच्या निर्णयाविरोधात आदिवासी महासंघाचा तीव्र निषेध. नंदुरबार जिल्हा आदिवासी महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नंदुरबार येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय हा मूळ आदिवासी समाजावर अन्यायकारक असल्याचा आरोप करत महासंघाने या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. पत्रकार परिषदेत बोलताना आदिवासी महासंघाचे महाराष्ट्र अध्यक्ष अरविंद वळवी यांनी सांगितले की महाराष्ट्र शासनाने निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणा केली असून हा निर्णय संविधान विरोधी, दिशाभूल करणारा आणि मूळ आदिवासी समाजाच्या घटनात्मक हक्कांवर घाला घालणारा आहे. ते पुढे म्हणाले की शासनाची अधिकृत व सर्वोच्च संशोधन संस्था आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था TRTI यांनी सखोल मानववंशशास्त्रीय, सामाजिक व ऐतिहासिक अभ्यासानंतर ऑगस्ट 2019 मध्ये बंजारा समाज अनुसूचित जमातीच्या घटनात्मक निकषांना पात्र ठरत नाही असा स्पष्ट अहवाल शासनाला सादर केला आहे. हा अहवाल अस्तित्वात असताना नव्याने समिती स्थापन करणे म्हणजे तज्ज्ञ ज्ञानाऐवजी राजकीय दबावाला शरण जाणे असल्याचा आरोपही त्यांनी केला. महासंघाच्या प्रमुख मागण्या: TRTIचा अधिकृत अहवाल अंतिम व बंधनकारक मानण्यात यावा. बंजारा समाजाच्या एसटी समावेशासाठी प्रस्तावित उच्चस्तरीय समिती तात्काळ रद्द करण्यात यावी. महाराष्ट्र शासनाने मूळ अनुसूचित जमातींच्या घटनात्मक व संघटनात्मक हक्कांचे रक्षण करण्याची भूमिका सार्वजनिकरित्या जाहीर करावी. या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र आदिवासी महासंघाचे अध्यक्ष अरविंद वळवी यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास नाईक, नामदेव पटले, सुरेश मोरे, कृष्णा गावित, अर्जुन वळवी, गणेश वळवी, ॲडव्होकेट भगतसिंग पाडवी, सिंगा वळवी, कालूसिंग वळवी आदी उपस्थित होते. यावेळी अरविंद वळवी व सुहास नाईक यांनी सविस्तर माहिती दिली. बंजारा जातीस आदिवासीमध्ये समावेश करण्यासाठी शासनाने जी काही नुकतेच घोषित केलेले आहे की निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली जाईल आणि या समितीमार्फत शिफारशी किंवा जो काही निर्णय येईल त्यानुसार बंजारा जातीस आदिवासीमध्ये समाविष्ट करण्यात येईल अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित झालेल्या आहे. आणि या प्रकारच्या बातम्यांच्या या करणाऱ्या आदिवासी विकास मंत्र्यांचा आणि महाराष्ट्र शासना या ठिकाणी आम्ही धिक्कार करतो. त्यांच्या या समिती नियुक्तीच्या प्रस्तावाचा आम्ही विरोध करतो आणि आमचा जो विरोध आहे तो आदिवासी महासंघ आहे राज्यस्तरावरचा, याच्या मार्फत आम्ही धिक्कार करतो, विरोध करतो. अशी समिती होऊ नये. मुळात हे जे स्टेटमेंट जे आदिवासी विकास मंत्र्यांचे आहे हे चुकीचं आहे, जे घटनाबाह्य असं हे स्टेटमेंट आहे. कारण बघा, संविधानाची जी तरतूद आहे 342(2) प्रमाणे शेड्यूल ट्राईबची लिस्ट हे करताना तर त्या संविधानाच्या याच्या प्रमाणे त्यांनी जायला पाहिजे. परंतु निवृत्त न्यायाधीशांची समिती गठीत करणे हे कुठेतरी असंविधानिक आहे आणि हे आदिवासी मंत्री स्वतःचे आदिवासी असताना अशा पद्धतीचे स्टेटमेंट करतात. याला आदिवासी समाजाचा आमचा तीव्र विरोध आहे. हे अजिबात चालणार नाही. आणि TRTIच्या 2019ला रिपोर्ट आहे, तुम्ही तो रिपोर्ट बघा ना. बंजारा समाजाचे ते निकष पूर्ण होत नाही. ते असं असताना जर तुम्ही ह्या राजकारणासाठी अशा गोष्टी करत असतील तर ह्या गोष्टीला आदिवासी समाजाचा आमचा पूर्ण तीव्र विरोध आहे. आदिवासी विकास मंत्र्याला याचा आम्ही जाब विचारणार आणि वेळ प्रसंगी त्यांना आम्ही जिल्हा बंदी करू, त्यांना फिरू देणार नाही, अशा पद्धतीची आमची भूमिका राहील वाटतंय आम्हाला. आणि त्या पद्धतीने ते निषेध करतात किंवा ते माहिती नाही. परंतु आता आम्ही नागपूरला बघितलं तर आदिवासीचे जे काही हे लोकप्रतिनिधी आहे जे राखीव मतदारसंघामधून निवडून येतात हे वेळोवेळी शासनाला विरोध करतात. राज्यपालांकडे सुद्धा आम्ही पाहतो, त्यांचे फोटो पण पाहतो, तेही त्या ठिकाणी जातात. परंतु शासनाने सुद्धा संवेदनशील व्हायला पाहिजे आणि आदिवासीच्या बाजूने राहायला पाहिजे. कारण हा मानवीय दृष्टिकोन फक्त तुम्ही नकली आदिवासीच्या प्रती ठेवणार आहे का? खऱ्या आदिवासीच्या प्रती केव्हा ठेवणार तुम्ही? हा सवाल आमचा आहे. हे शासन जर अशा पद्धतीने आदिवासीवरती जर अन्याय करणार असेल तर यापुढे आम्ही सर्व समाजाच्या जेवढ्या संघटना आहे या सगळ्या संघटनांच्या आम्ही एकत्रितपणे त्यांना मीटिंग कॉल करू आणि ग्रासरूटवर जाऊन संपूर्ण ताकदीने या शासनाला, या राज्य सरकारला आम्ही विरोध करण्यासाठी जे काही संविधानिक आम्हाला जे काही हक्क दिलेले त्या पद्धतीचे आम्ही त्या मार्गाचा अवलंब करू. आणि वेळप्रसंगी मोर्चे काढावे लागतील, वेळप्रसंगी उपोषण करावं लागेल, जे काही आम्हाला करण्यासारखं शक्य असेल त्या सगळ्या गोष्टी करू आम्ही. परंतु शासनाच्या विरोधामध्ये आम्ही नक्कीच ह्या गोष्टी करू.